नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर खूप उशिरा ब्लॉग स्टार्ट केला मित्रांनो आज. तर दुपारचे मित्रांनो पाहू शकता, बहुतेक 3 वाजतात. 3 वाजत आले आहेत मित्रांनो. आणि आत्ताच मी बँकेतून आलो मित्रांनो, कॅश विड्रॉ करून. उद्याच्याला आपल्याला छत्रपती संभाजीनगरला जायचं मित्रांनो. आपल्या आजीचं चेकअप आहे शरीराचं, म्हणजे त्यांचं ऑपरेशन झालं आहे, त्याचं चेकअप आहे. त्यासाठी सकाळूनच निघायचं मित्रांनो आपल्याला. त्याच्यासाठी मी आत्ता कॅश वगैरे काढून आणली मित्रांनो. तर मित्रांनो एवढी कॅश काढून आणली आहे, 25,000 असतील समथिंग मित्रांनो. उद्या आपल्याला चेकअपसाठी लागणारच आहे, तर आता बँकेतून जाऊन काढून आलो आहे. स्टडीला मित्रांनो आता बसायचंच आहे. स्टडीचा टाईम झालेला आहे. 4 वाजता आपण स्टडीला बसणार मित्रांनो. आणि अशात काल मित्रांनो ब्लॉग पडला नाही, त्यासाठी सॉरी मित्रांनो. डेली ब्लॉगचं चॅनल ठेवलं होतं, पण कालच्या दिवशी जरा गॅप पडला. काम होते काल खूप सारे मित्रांनो. म्हणजे माझ्या मागं भानगडी इतक्या मित्रांनो सांगायचं नाही, इतके काम म्हणजे बरंच काम नाही, खूप काम असतात माझ्या मागं. तरी पण मला वेळ भेटला नाही, तरी मी आज ब्लॉग मनाने स्टार्ट केला. मी म्हणलं टाईमपास करायचा अर्थ नाही, म्हटलं आपल्याला डेली ब्लॉगचं चॅलेंज केले तर ब्लॉगिंग करायची. तुम्ही मागच्या ब्लॉगला पण भरभरून प्रेम द्या, याच्या आधी केलेल्या व्ह्यूज थोडी कमीच आहेत मित्रांनो, पण तुम्ही जर सपोर्ट दाखवला तर अजून व्ह्यूज येऊ शकतात. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही खूप मेहनत करा, म्हणजे खूप शेअर करा आपली व्हिडिओज, आणि चांगले व्ह्यूज मिळवून द्या मित्रांनो. आपल्याला पण नंबर 1 ब्लॉगर व्हायचं आहे, स्वप्न आहे मित्रांनो. आपण पण मोठे नंबर 1 ब्लॉगर होणारच. तर सध्याला आता टाईम झाला आहे मित्रांनो, तुम्हाला सांगितलं मी 3 वाजलेले आहेत. आणि बाहेर मित्रांनो आभाळ आलेलं आहे, बहुतेक आज पावसाचा अंदाज मित्रांनो. बाहेर इतकं आभाळ आलेलं आहे, बघायचं काम नाही. मला वाटतं खूप सारा पाऊस पडेल, इतकं आभाळ आलेलं आहे, म्हणजे पूर्ण बादल. आणि आज ऊन बिलकुल नाही आलं मित्रांनो. बहुतेक पावसाची सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याने तर 15 तारखेच्या नंतर पाऊस सांगितला होता, पण काही जास्ती पडला नाही. आज 23 तारीख आहे. आज थोडा आभाळ दिसत आहे मित्रांनो. बहुतेक मला वाटतं पाऊस वगैरे पडेल. आपण बघूया बाहेर जाऊन पाऊस चालू झाला आहे का, म्हणजे कसं आहे वातावरण. पाहू शकता मित्रांनो, ढगं कसे आलेले आहेत, फुल ढगं आलेत. बहुतेक मित्रांनो जोरदार पाऊस येणार आहे. मित्रांनो पाऊस चालू झाला आहे, एकदम जोरात पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. मी बाहेर आलो आणि जस्ट पाऊस चालू झाला आहे, पाहू शकता. फायनली पावसाने सुरुवात केली आहे मित्रांनो पाहू शकता, पावसाचा आवाजच बघा तुम्ही, किती जोरात पाऊस आहे. खूप जोरात पाऊस आलाय मित्रांनो. आपल्याला पावसातले कपडे काढायचे, पाहू शकता सगळे कपडे त्याचे भिजलेले आहेत. आणि वर टेरेसवर बघूया आपण, हे कपडे आहेत का. जास्त कपडे नाहीत मित्रांनो शक्यतो. या साईडला मित्रांनो बरेच कपडे, आपले कपडे नाहीत जास्त मित्रांनो. टेरेसवर पाहू शकता, वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा. खूप जोरात पाऊस झाला आहे मित्रांनो, खूप जोरात. हे आपली ACची मशीन आहे मित्रांनो, खाली आपली AC लावलेलं आहे त्याची. तर मित्रांनो इकडं पूर्ण ओलं झालेलं आहे, पाहू शकता. पाय सटकायचे धंदे आहेत. आपण खाली जाऊया मित्रांनो, टाकी पण पूर्ण भिजलेली आहे आपली. या साईडला ढगं आलेले दिसत आहेत मित्रांनो, जास्तीत जास्त या साईडला ढगं आहेत. आपली शिडीसुद्धा मित्रांनो ओली झाली आहे सगळी. पाऊससुद्धा असा पडला मित्रांनो, थोडा वेळ पडला आणि गेला, म्हणजे 2 ते 3 मिनटच पाऊस पडला असेल. तर मित्रांनो पाऊस काय 2 मिनटच पडला, 2 का 3 मिनट गेला निघून मित्रांनो. मराठवाड्यातला पाऊस असाच आहे, धो पाऊस आला पाहिजे माझं म्हणणं आहे मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा आनंद होईल मित्रांनो. एवढं शेतकऱ्यांनी पीक पिकवलंय तेवढंच पीक ते उगवेल. पाऊस जर पडला तर त्याला तेवढा आनंद होईल मित्रांनो. आणि पाऊस काय करतो मित्रांनो, 2 मिनटं पडतोय, 3 मिनटं पडतोय, निघून जायला आहे. काय मित्रांनो चुकीचं आहे. ह्याच्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. पाऊस नाही, जमीन कोरड्या पडायला लागलेत मित्रांनो, त्यांनीच असं व्हायला लागले. अवघड काम आहे. तर आता मित्रांनो बाहेरून जाऊन आलं, पण काहीच पाऊस नाही, पाहू शकता पूर्ण कोरडं पडले आता बाहेर. मगाशी धो पाऊस सुरू झाला होता, तुम्हाला मी दाखवलाच मित्रांनो, पण आता काहीच पाऊस नाही मित्रांनो. डायरेक्ट पाऊस पडणं बंद झालेलं आहे. तरी आता आपल्याला खाली जायचं मित्रांनो, स्टडी वगैरे करू.
स्टडी वगैरे केल्यानंतर 5 वाजता तुम्हाला भेटतो. 5 वाजता आपल्याला जरासं काम आहे. तर एक साईडला पुठ्ठी भरायची आपल्या घरात. एक साईडला पूर्ण खपरे निघून गेलेले आहेत, म्हणजे पूर्ण भिंतीची साईड आहे का त्याचा खपरा निघाला आहे. आपला पुठ्ठी काढून घरच्या घरीच भरायची आणि प्रायमर मारून द्यायचा मित्रांनो तिथं. ते काम करायचं आज. आणि स्टडीसुद्धा करून घ्यायची. स्टडी मी पहिले 3 ते 3.5 घंटे करून घेतो. ते स्टडी वगैरे झाल्यानंतर आपण ते पुठ्ठीचं काम आहे ते करून घेऊ. पण तुम्ही आपल्या व्लॉगला मित्रांनो भरभरून प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्लॉग व्हायरल करा मित्रांनो काही करून. मी तर मेहनत करतो आहे माझ्याकडून. आता तुमचं काम आहे सपोर्ट करणं. सपोर्ट करा मित्रांनो. आपला मराठी माणूस पुढे गेलेला पाहिजे आपला. तर मित्रांनो आधी खाली वगैरे जातो आणि आपलं स्टडी चालू करतो. आणि मित्रांनो आपल्याला उद्या सकाळूनच छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे चेकअपसाठी. तर उद्या सकाळी मी ब्लॉग सुरू करेन उद्याचा पण ब्लॉग चांगला असणार, म्हणजे हॉस्पिटल चेकअपमध्ये जाईन. जास्त काही ब्लॉग होणार नाही, पण जेवढा काय माझ्याकडून दाखवणं होईल तुम्हाला तेवढं सगळं दाखवेन मित्रांनो. फक्त तुम्ही ब्लॉगला भरभरून सपोर्ट करत राहा. आणि उद्या सकाळी लवकरच ब्लॉग सुरू करेन मी. 5-5:30ला ब्लॉग सुरू करणार मित्रांनो. फक्त ब्लॉगची टाईमिंग तुम्हाला सांगतो मित्रांनो. रोज रात्री 11 वाजता आपला ब्लॉग यूट्यूब चॅनलवर पडत जाईल. डेली 11 वाजता रात्रीच्या. ही मध्ये एवढा जून-जुलै महिना मी 11 वाजता अपलोड करेन. इथून पुढं मॉर्निंगला ब्लॉग अपलोड करणार. सकाळी 7 वाजता मॉर्निंगला शेड्यूल लावणार आणि ब्लॉग येत राहणार. तुम्ही आपले ब्लॉग मिस करत जाऊ नका मित्रांनो. रोज लाईक करता, शेअर करता, ब्लॉग बघत जा आपले कसे नाही. आणि आपण एक कूलरचं तुम्हाला सांगितलं मित्रांनो प्लॅन कॅन्सल केला कूलर दुरुस्त करायचा. आपल्याला कूलर दुरुस्त करायचं तर पण आपण कॅन्सल करून टाकला प्लॅन. मी मनातूनच विचार केला आपल्याला हा कूलर दुरुस्त करायचंच नाही, कारण की खूप याला खर्च यायला लागला आहे. आणि खर्चाचा प्रश्न सोडून आपण किती खर्च करू शकतो त्याचा प्रश्न नाही, पण हा खराब होतं सारखं त्याच्यामुळे आपल्याला नीट करायचं नाही. त्याच्यासाठी मी एक जुगाड केला आहे. आमच्याकडे एक 30 वर्षापूर्वीचा जुना फॅन आहे मित्रांनो. टेबल फॅन आहे, एकदम भारी चांगल्या कंडिशनमध्ये जुना फॅन आहे, पण कूलिंग एकदम जबरदस्त देतो. तोच फॅन यूज करणार आहे मी आता. आणि ए सी तर आपण घेतलेला आहे मित्रांनो, वरच्या खोलीत फिट केला ए सी. तुम्हाला ए सीचा सुद्धा व्हिडिओ दाखवतो कसा आहे कोणता आहे. सॅमसंग कंपनीचा ए सी घेतला आहे आपण. आता समरमध्येच घेतला होता ए सी आपण, पण ते त्या टायमाला स्टॉक आउट ऑफ झाला आणि आत्ता घेतला आहे. अजूनसुद्धा गरमत आहे मित्रांनो, गरमी खूप आहे. पाऊसच नाही. तुम्हाला काय सांगतो मित्रांनो, बिना पाऊस आहे इतकं गरमत आहे मित्रांनो, सांगायचं काम नाही. म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा घाम सुटतो आहे माणसाला. तर तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळाने. स्टडी वगैरे झाल्यानंतर आपण 5 वाजता भेटू. तर मित्रांनो भेटूया आपण 5 वाजता. तर मित्रांनो आपण सध्या घेतला आहे लॉचा सब्जेक्ट अभ्यास करायला. लॉचा आपल्याला एक संपूर्ण चॅप्टर आहे, तो आपल्याला आजच्या कोणत्याही स्थितीत आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचा आहे. आणि त्याची फ्लॅशबुकसुद्धा वर काढून ठेवली बिझनेस लॉच्या. फ्लॅशबुकमधून सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट असतात, ते आपल्याला रिवाईज करायचे, म्हणजे वाचून घ्यायचे सगळं. मित्रांनो मी आत्ता स्टडी करत बसलो होतो आणि एकदम जोरात असा ढगातून आवाज आला आहे. बहुतेक वीज पडली आहे. बघूया बाहेर वातावरण कसं झालं आहे. सगळं ओलं झालं आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, सगळं ओलं झालं आहे, म्हणजे पाऊसच पडला असला. आपल्या गाड्यासुद्धा आहे ते धुवून निघाल्यात मित्रांनो. तर मित्रांनो आपण आपला ब्लॉग आजचा एंड करत आहोत. आपला आजचा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.